नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या आहे। तर या कार्यक्रमाच्या चाहत्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे, कारण यामधील बाहू कदम याने निरोप घेतला आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निवेदित डॉक्टर निलेश साबळे करतात। काही वेळा या कार्यक्रमाचे रविवारी 3 तासाचे भाग घेतले जातात। 2020 पासून 2022 पर्यंत स्वप्नील जोशींनी या कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित होते। कमी वेळेत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध कॉमेडी शो आहे। यामध्ये निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशाल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे। परंतु आता बाहू कदम यांनी या कार्यक्रमातून का ब्रेक घेतला जाणून घेऊया। हास्याचा विनोदवीर भाऊ कदम म्हणतात, निलेश साबळेवर जेव्हा शरद उपाध्याय यांनी आरोप केले होते तेव्हा स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की त्यांना चित्रपट काढायचा आहे, त्यामुळे त्यांनी झी मराठीला नकार दिला आहे। चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात नुकतंच प्रदर्शित होणार आहे। याच कारणामुळे बाहू कदम आता या कार्यक्रमात दिसणार नाहीत। बाहू कदम चित्रपटाच्या शूटिंग मध्ये बिझी आहेत आणि त्यांच्याकडे तारखा नसल्याने ते आता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात दिसणार नाहीत। बाहू कदम लवकरच प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटामध्ये झळकणार आहेत। तर मित्रांनो, भाऊ कदम यांच्याशिवाय चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? लाईक कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।